तर लाडक्या बहिणींनो, ही शेवटची संधी असणार आहे तुमच्यासाठी. 1500 रुपये महिना लाडक्या बहिणींना मिळत आहेत. परंतु नोव्हेंबर डिसेंबरपासून बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत. बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली नाही किंवा ई-के-वाय-सी चुकली आहे. प्रश्नच समजलं नसल्यामुळे काय झालंय की गोंधळामुळे आम्ही सरकारी नोकरदार आहे किंवा निराधार योजनेचे आम्ही लाभार्थी आहे अशा प्रश्नांवर होय झाल्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आहे. परंतु काय की पूर्ण प्रक्रिया पाहूनच आता जी नवीन ई-के-वाय-सी प्रोसेस सांगण्यात आलेली आहे ते तुम्हाला करायचं आहे. पैसे जमा होण्यासाठी कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर नवीन शासन निर्णय आलेला आहे. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, काही लाडक्या बहिणींची जून जुलैपासूनच पैसे बंद झाले आहेत. तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा खूप महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण जून जुलैपासून पैसे बंद झाले आहेत. तुम्हाला ई-के-वाय-सी करून तुमची दुरुस्ती करता येणार आहे का? तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, ई-के-वाय-सी प्रक्रिया तुम्ही केलेली आहे तरीसुद्धा हप्ता बंदच आहे तुमचा. पण जून जुलैमध्ये पडताळणी प्रक्रिया वेगळी होती. म्हणजेच काय, एका रेशन कार्डवरती तुम्ही 2-3 बहिणी आहेत किंवा जावा आहेत किंवा सासू आहे, जावा अशा सगळ्यांनी जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुमचा हप्ता काय झालेला आहे, बंद झालेला आहे. समजून घ्या, जून जुलैची पडताळणी व नोव्हेंबर डिसेंबरची पडताळणी ही वेगवेगळी आहे. कारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जेव्हा पडताळणी करण्यात आली होती ती पूर्णपणे ई-के-वाय-सी प्रक्रियेद्वारे करण्यात आली होती व जून जुलैची जी पडताळणी होती ती पूर्णपणे कागदपत्र तुम्ही जे आधी दिले होते, तुमची योजना जेव्हा तुम्ही अर्ज केले होते योजनेसाठी त्यावेळेसची ही जून जुलैची पडताळणी आहे. आता नोव्हेंबर डिसेंबरची पडताळणी ही पूर्णपणे ई-के-वाय-सीद्वारे आहे. तुम्हाला हप्ता आला नसेल, तुम्ही ई-के-वाय-सी केली असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुमची ई-के-वाय-सी चुकली नसेल, तुमची पडताळणी झाल्यानंतर तुमचा हप्ता सुरू होणार आहे. तुम्ही जर पात्र झाला तर. लक्षात घ्या, तुम्ही तिथे काय पाहिजे आहे, पात्र पाहिजे आहे. आणि काही लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की आमचे पैसे का बंद झाले. आता आम्ही काय केलं आहे की अंगणवाडी सेविकाताईंकडे, आता मध्ये जेव्हा विनंतीपत्र होते ते तुम्ही अंगणवाडी सेविकाताईंकडे दिले. मध्ये म्हणजे कधी, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सुद्धा विनंती अर्ज देण्यात आले. पण तुमची पडताळणी करून एका रेशन कार्डवरती फक्त आई आणि मुलगी असंच, म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच फक्त लाभ घेऊ शकता. पण तुम्ही दोघी तिघी बहिणी आहेत किंवा तुमची जॉईंट फॅमिली आहे तर असं तुम्हाला चालणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे ही पडताळणी होणार आहे. सेकंड थिंग काय आहे की ई-के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत हा जी-आर आलेला आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत हा जी-आर फेब्रुवारी महिन्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, आपण डायरेक्ट योजनेचे जे काही शासन परिपत्रक आहे ते पाहूया की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिनांक 31/12/2025 पर्यंतच आपल्याला संधी होती. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे, याबाबत तुमच्याकडून चूक झाली आहे. या चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते, त्यामुळे तुमचा हप्ता बंद झाला आहे. कोणत्या लाडक्या बहिणींचा? नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे. त्याच्यामुळे काय होऊन जाईल मग, त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता बंद झाले हे त्या लाडक्या बहिणींना 31/3 म्हणजे 31 मार्चपर्यंत अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन ई-के-वाय-सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात आली आहे. म्हणजे इथे सुधारणा होणार आहे, दुरुस्ती होणार आहे. ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही त्या लाडक्या बहिणींवर पुन्हा अन्याय झालेला आहे. पती वडील नव्हते, एकल लाडक्या बहिणी होत्या, त्यांना तर ऑप्शनच दिलं नाही. बरं, पती वडील नव्हते त्यांच्यासाठी ऑप्शन दिला, पण एकल महिला होत्या त्यांच्यासाठी, परित्यक्त महिलांसाठी ऑप्शन देण्यात आले नव्हत्या. त्या लाडक्या बहिणींवर सुद्धा अन्याय झालेला आहे. तुमच्या बाबतीत पण हे असंच झालं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण शेवटच्या 2-3 दिवस OTP प्रॉब्लेम होताच, प्लस काय झालं, आपली जी वेबसाईट आहे ते पूर्णपणे बंद होती. बरं, मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं की 181 नंबरवरती कॉल करा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. पण 100 वेळा जरी कॉल केला तरी एकदा सुद्धा कॉल लागला नाही, नेहमीच बिझी लागत होता. तुमच्याबाबतही असं झालं आहे का? कारण आपण जर बोललो नाही तर आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या मंत्री, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे, जे नेहमीच आपल्या प्रॉब्लेमला सोल्युशन देतात. तर आपण जर त्यांच्यापर्यंत ही तक्रार केली नाही तर तोपर्यंत त्यांना समजणार नाही की लाडक्या बहिणीचं काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे नक्कीच इथे तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा, तुम्हाला हप्ता बंद झाला आहे का, तुमची ई-के-वाय-सी झाली नाही का, तुम्ही एकल आहे, परित्यक्त्व आहे, त्यामुळे तुमचा हप्ता बंद झाला आहे का, ही सगळी माहिती तुम्ही कमेंटमध्ये सांगायची आहे. आता
या GRमध्ये तर माहिती देण्यात आलेली आहे की दुरुस्ती करायची, पण आता दुरुस्ती कशी करायची ही सविस्तर माहिती त्या लाडक्या बहिणींसाठी ज्यांचे पैसे आता जमा होण्यासाठी मदत होणार आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना? ज्यांचे पैसे म्हणजे जून जुलैपासून बंद झाले त्यांना नाही, मात्र नोव्हेंबर डिसेंबरपासून हप्ता बंद झाला परंतु तुम्ही EKYC दुरुस्ती केली, तुम्ही पात्र झाला, त्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होण्यासाठी ते पात्र असणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. आपण आता जो EKYC दुरुस्तीची प्रक्रिया आहे ते थोडक्यात 2 मिनिटात पाहून घेऊया. सगळी माहिती आहे, कोणते प्रश्न विचारले आहेत, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, नाहीतर पुन्हा चूक होईल आणि पुन्हा तुमचे 1500 रुपये बंद होईल, ते कायमचेच होणार आहे. लाडक्या बहिणींनो, EKYC दुरुस्ती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. वेबसाईट सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजना ऑनलाईन तुम्ही EKYC दुरुस्ती करू शकता. क्लिक करा. त्यानंतर तुमचं लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. मी सहमत आहे क्लिक करायचं आहे व OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, तुमचा आधार क्रमांक इथं लागणार आहे. वडील किंवा पतीचा आधार क्रमांक लागणार नाही. लाडक्या बहिणींचा आधार क्रमांक टाकावा लागणार आहे. फक्त तुमचा आणि तुमचाच आधार क्रमांक लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर वाचायचं आहे की ते पूर्ण. मी सहमत आहे वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही OTP पाठवा. 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरती OTP येणार आहे. जर काही जास्त लोड असेल तर OTP यायला थोडा उशीरसुद्धा होऊ शकतो, पण OTP नक्कीच तुमच्या मोबाईलवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो OTP तिथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर पुढील तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार आहेत. आता या प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकता, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. तुम्हाला काय इथे सिलेक्ट करायचं आहे? नाही म्हणून सिलेक्ट करायचं आहे. दुसरा प्रश्नसुद्धा तुम्ही पाहू शकता. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. तर नाही म्हणून निवडायचं आहे. कारण का, लाडक्या बहिणींनो, त्या प्रश्नाचं उत्तर की होतं की त्या प्रश्नाचा अर्थ असा होतो की सरकारी नोकरदार आहे किंवा तुम्ही निराधार वेगळ्या योजनेचा लाभ मिळवत आहे, त्यामुळे नाही निवडायचं आहे तुम्हाला. व काय करायचं आहे, ते उपरोक्त A व B मध्ये देण्यात आलेली माहिती बरोबर आहे, खोटी आढळल्यास सक्त कारवाई पात्र आहोत आणि सबमिट करायचं आहे. अशी जर सबमिट केली तर तुमची सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे. तर लक्षात घ्या, OTP त्यांनाच येणार आहे ज्यांची EKYC चुकली होती किंवा ज्यांना EKYC दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा संधी मिळाली होती, त्यांचीच EKYC होणार आहे. जर नाही मिळाली तर तुमची EKYC होणार नाही, लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने ऑनलाईन प्रकारे EKYC दुरुस्ती तुमच्या घरी बसून मोबाईलवरून सुद्धा करू शकता. आणि ही सबमिट बटन म्हणजे सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे. तुमची सुद्धा EKYC दुरुस्ती झाली का नाही नक्कीच सांगा. शेअर करा व्हिडिओला आणि आपल्याला सबस्क्राईब व फॉलो करा.